उद्धव ठाकरे दीपोत्सवानंतर पुन्हा राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थ या ठिकाणी दाखल झाले होते। राज ठाकरेंच्या आई मधुवंती ठाकरेंचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती आले होते। पुण्यातील शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांवरती पक्षांतर्गत कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे। महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवला जाणार असल्याचं बोललं जात आहे। तर काही दिवसांपासून धंगेकरांनी आपला मित्रपक्षातील नेत्यांविरोधात मोर्चा उघडल्याचं पाहायला मिळत आहे। युती धर्म किंवा आघाडी धर्म पाळण्याआधी सर्वात आधी पुणेकर धर्म पाळा, नाहीतर येणाऱ्या पिढ्या विचारतील ते लुटत होते तेव्हा तुम्ही काय करत होता, असं ट्विट धंगेकरांनी केलंय। चिपळूणमधील मिरजोळी, गावळकोट, कोंढे या भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। भात कापणीच्या वेळेला झालेल्या परतीच्या पावसामुळे बळीराजा संकटात सापडला। पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाची दमदार हजेरी लावली आहे। पालघर, बोईसर, कसा या परिसरामध्ये दमदार पाऊस सुरू आहे। या मुसळधार पावसामुळे भात उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरात दिवाळीच्या मुहूर्तावरती मुसळधार पावसानं हजेरी लावली। अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेलं भाताचं पीक पाण्यामध्ये बुडाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवरती पाणी फिरलंय। लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नाम फाउंडेशनतर्फे हरभरा आणि ज्वारीच्या बियाणांचं वाटप केलं जात आहे। लातूर जिल्ह्यामध्ये तब्बल 2000 बॅग हरभरा आणि ज्वारीचं बियाणं वाटप सुरू आहे। भिवंडीत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। शहरातील कासाराळी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे संध्याकाळी रस्त्यावरती रांगोळ्या काढत दिव्यांची आरास करून सर्वजण नववर्षाचं स्वागत करतात। मात्र यावर्षी रांगोळ्या काढून सजावट पूर्ण होताच पावसानं हजेरी लावली आणि रांगोळ्या वाहून गेल्या। आकर्षक आकाशकंदील, रांगोळी आणि रोषणाईचा झगमगाट अशा वातावरणामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली। सणाच्या आनंदावरती विरजण पडलं आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांची अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली। शहापूरमध्ये पावसानं हजेरी लावली। शेणवे, वेहलोली या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आणि अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। खिचडी चोर असल्यामुळे सर्वच जण चोर वाटतात असा टोला लगावलाय। मंत्री नितेश राणे यांनी राऊतांना लगावलेला आहे। आमदारांना 5 कोटींचा निधी दिल्याबाबत राऊत यांनी केलेल्या आरोपांवरती राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय। अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राखीव झाल्यामुळे शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय। शरद पवारांचे अकोले या ठिकाणचे खंदे समर्थक अमित भांगरेंनी या पार्श्वभूमीवरती मंत्री विखेंची भेट घेतली आणि यामुळे भांगरे भाजपामध्ये जाण्याच्या चर्चांना सुरुवात झाली। माधुरी हत्ती संदर्भात हाय पॉवर कमिटीची सुनावणी पार पडली। माधुरीसाठी जे केअर सेंटर नांदणी मठाच्या जागेमध्ये होणार आहे यासाठी लागणाऱ्या सर्व विभागाचे परवाने पुढच्या 20 दिवसांमध्ये घेऊन कमिटीसमोर ठेवावेत असे निर्देश कमिटीने दिले। केंद्र सरकारने दुचाकी आणि चारचाकी संवर्गातील कमी क्षमतेच्या वाहनांवरील जीएसटी कमी केल्याचा सकारात्मक परिणाम होऊन यंदाच्या सणासुदीत देशात रोज 1 लाखावरती सगळ्याच संवर्गातील वाहनांची विक्री नोंदवली जाते। ऑक्टोबर 2025 महिन्यातील 22 दिवसात देशामध्ये 23,54,225 वाहनांची विक्री नोंदवली आहे। सोनं आणि चांदीचे दर उच्चांकावरती पोहोचल्यानंतर आता घसरण सुरू झालेली आहे। या घसरणीमध्ये आणखीन वाढ होऊ शकते। जागतिक बाजारात मंगळवारी एकाच दिवसात सोने आणि चांदीच्या दरामध्ये रेकॉर्ड ब्रेक घसरण झालेली आहे। यानंतर तज्ज्ञांकडून भारतीय बाजारात सोनं आणि चांदीच्या दरामध्ये आणखीन घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या पाळधी गावामध्ये स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि या कार्यक्रमात त्यांच्या बालपणीच्या मित्रांसह गावातील शेतकरी आणि नागरिकांना दिवाळी फराळासाठी निमंत्रित करण्यात आलेलं होतं। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मित्रांसोबत दिवाळीच्या फराळाचा आनंद घेतलाय। दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या कुणकेश्वर या ठिकाणी दिवाळी पाडव्यानिमित्ताने मंदिर कमिटीच्या माध्यमातून दीपोत्सव साजरा करण्यात आलाय। तब्बल 21,000 तेजोमय दिव्यांनी कुणकेश्वर मंदिर परिसर उजळून निघालाय। बीडच्या श्री क्षेत्र तुकोबाराय पावनधाम संस्थान या ठिकाणी दिवाळी पाडव्यानिमित्ताने 25,000 दिव्यांच्या नयनरम्य दीपोत्सव साजरा करण्यात आला। महंत महादेव महाराज बोराडे यांच्या संकल्पनेतून बळीराजा प्रति कृतज्ञता म्हणून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे।
तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. देवीचं मंदिर 22 तास सुरू असून सगळ्या विधी सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत आणि मंदिर संस्थांकडून गर्दीचं योग्य नियोजन सुद्धा करण्यात आलं आहे. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव ठाकूर गावामध्ये दरवर्षीप्रमाणे दिवाळी निमित्ताने पाडव्याच्या दिवशी गवळणीच्या नृत्याचा उत्साह पाहायला मिळालाय. पारंपरिक वाद्यांमध्ये कलाट, ढोलकी या सगळ्या पारंपरिक गाण्यांची मेजवानी पाहायला मिळाली. नांदेडमधील सचखंड गुरुद्वारामध्ये दीपमाला आणि त्यानंतर हल्लाबोल प्रथम उत्साहात साजरी झालेली आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बंदीसोड दिवस साजरा केला जातो आणि यावेळेला मोठ्या संख्येने शीख बांधव उपस्थित होते. दिवाळीत ग्रीन फटाके फोडण्याची सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुभा दिल्लीकरांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरलेली आहे. न्यायालयानं ग्रीन फटाक्यांची परवानगी दिलेली होती, मात्र ग्रीन फटाक्यांच्या ऐवजी प्रदूषण वाढवणारे फटाके फोडल्यामुळे दिल्लीत हवा प्रचंड विषारी झाली आहे. हवेचा इंडेक्स 400 पेक्षा पुढे गेला. ठाण्यातील कासारवडवली परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. साई पार्थ या इमारतीत मद्यधुंद अवस्थेत वॉचमनने रस्त्यावरून जात असलेल्या 4 वर्षाच्या चिमुरडीची छेड काढल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे. हा प्रकार पाहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ वॉचमनला पकडत त्याला चांगला चोप दिलाय. दिवाळीनिमित्त आईसोबत पालघर इथल्या नातेवाईकांकडे आलेल्या 10 वर्षाच्या मुलीचा नदीत बुडून मृत्यू झालेला आहे. नदीत पाय घसरून पडल्यामुळे तिचा मृत्यू झालाय. पुण्याच्या दौंड तालुक्यातील नांदगावमध्ये शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या महिलेला विजेचा शॉक बसला आणि पत्नीला वाचवायला गेलेल्या पतीला देखील शॉक लागल्यामुळे या अपघातात शेळी, पत्नी आणि पती असा तिघांचाही मृत्यू झालाय. दिवाळी पाडव्यानिमित्ताने हिंगोलीच्या औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात अलंकार पूजा करण्यात आली. मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी ज्योतिर्लिंगाच्या पिंडीला दागिन्यांची सजावट केली आहे. त्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरती देहूमध्ये ज्ञानबा तुकाराम नामगजरामध्ये दीपोत्सव संपन्न झाला. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. भाविकांनी या दीपोत्सवाला मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. पाडव्याच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची प्रथा असते आणि सोन्याचे दर वाढलेले असते, तरी सुद्धा सर्वच दुकानांमध्ये सोने खरेदीची प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे त्याचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांची एकच झुंबड उडाली होती.